नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आपण अनेकदा अनेक शहरं ऐकतो, त्या शहरांचे नवीन नवीन भाग ऐकतो. त्याला नवीन मुंबई म्हटलं जातं, कुठे नवीन रायगड, नवीन पुणे, ते अशा तशा सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. आणि या शहरांचे जे एक्सटिंक्शन असतात किंवा जे शहर असतं त्याच्या मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर त्याच्या बाहेरच्या भागाला नवीन भाग म्हणून घोषित केलं जातं. या सगळ्या गोष्टी आपण वारंवार ऐकलेत. काहीच एक वर्षांपूर्वी शरद पवार साहेबांच्या काळामध्ये एक लवासा नावाचं एक शहर त्यांनी उभं करायचा निर्णय घेतला, जो आपण सगळ्यांनी फसलेला पाहिला की तिथं काय आज सगळे बंगले, सगळ्या इमारती, सगळ्या गोष्टी तिथं आणायचं, कुठेतरी एका बाहेरच्या देशांच्या धर्तीवरती कुठं ना कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या आणि असं काहीतरी एक नवीन शहर जे डिजिटल असेल, जे कुठंतरी मॉडर्न असेल, अशा गोष्टी उभ्या करायचं शरद पवारांनी एकदा लवासाच्या नावाखाली सगळ्या गोष्टी केल्या होत्या. अनेक दिग्गजांनी, अनेक मोठ्या मोठ्या उद्योजकांनी तिथं सगळ्या इन्व्हेस्टमेंट केली, तिथल्या जागा जमिनी घेतल्या, मोठे मोठे बंगले बांधले, पण ते सगळं सबसेल फेल झालं. तसंच काहीसं एकनाथ शिंदे नवीन महाबळेश्वर विषयी करायचं ठरवत आहेत. नवीन महाबळेश्वरची आखणी केली आहे. नवीन महाबळेश्वरचा एक त्यांनी नकाशा केला की ही जे काही मी आकार देतोय किंवा जे काही असेल ते नवीन महाबळेश्वर असेल आणि याच्यामध्ये मग त्यांनी काय काय करायचं या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आधी महाबळेश्वरच्या एकंदरीत सगळ्या इतिहासावर येऊया. जे आत्ताचं महाबळेश्वर आहे, जे आपण शहरी भाग महाबळेश्वरचा पाहतो, तो नवीन महाबळेश्वरच आहे. ते काय कुठलं हे नाही आहे. आणि जे जुनं महाबळेश्वर आहे, ज्याला आपण क्षेत्र महाबळेश्वर म्हटलं जातं, जिथं आपलं सगळं क्षेत्र जे मंदिर आहे, हे प्राचीन कालचं मंदिर आहे, ते सगळं जुनं महाबळेश्वर होतं, जे पूर्वीपासूनचं होतं, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या देखील खाणाखुणा आहेत. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज देखील तिथं सुवर्ण तुला करण्यासाठी त्या मंदिरामध्ये गेले होते. आपल्याला अनेकांना माहिती आहे. तिथं ते जात असत, सगळ्या गोष्टी करत असत. तो जुन्या महाबळेश्वरचा इतिहास आहे. आणि त्याच्याच बाजूला जे शहरीकरण झालंय ते सगळं नवीन महाबळेश्वर आहे. आता त्याला अनुसरून अजून एक नवीन महाबळेश्वर तयार करण्याचा GR आणि त्याचा सगळ्या गोष्टी आता हळूहळू एकनाथ शिंदे साहेबांनी खालच्या मला असं वाटतंय जे काही सरकारी अधिकारी आहेत, मग ते आयुक्त असतील, यांना सगळ्यांना सोपवलंय. हे सगळे लोक गावागावांच्या मिटिंगी घेत आहेत, तालुक्यांच्या मिटिंगी घेत आहेत, त्यांना सांगतायत की याच्यामधून काय फायदा आहे, कसा फायदा आहे, काय केल्यानंतर काय होईल, या सगळ्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे की नक्की याचा फायदा काय की तोटाच होणार आहे. कारण जे लवासामध्ये झालंय, जे त्या मोठे शहरं वसवण्याच्या नावाखाली नवीन आम्ही हे शहरं उभी करू आणि याच्यामध्ये जो काही शेतकऱ्यांचा, जिथल्या जमीनदारांचा जो काही तोटा आणि जे काही सबसेल त्यांना झोपवण्यात आलंय, ते अत्यंत गोष्ट धक्कादायक. एवढं लक्षात ठेवा. आज काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, पुढच्या काळामध्ये काय होईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही नवीन महाबळेश्वरचा जर भाग घेतला तर तो महाबळेश्वर असणारा नकाशा हा सगळ्या ग्रामीण खेड्यांमधून गेलेला आहे. तो कुठल्या शहराला त्याच्यामध्ये सामावून घेत नाहीये. म्हणजे ती कोयना नदी असेल, खाली कोयना नगरपर्यंत, म्हणजे जो कोयना डॅम आपल्या जलाशयापर्यंत तो भाग असेल, अगदी कोल्हापूरच्या काही भागांमध्ये पर्यंत देखील गेलेले, सातारा असेल, जावळी असेल, महाबळेश्वर असेल, या सगळ्या गावांना या नकाशामध्ये जोडलंय. पण ही गावं ही नक्की नवीन महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर त्यांच्यात बदल काय होईल हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हा सगळा भाग जो आहे, हा इकोसिस्टम आहे, हा एक मला असं वाटतं संवेदनशील भाग आहे, जो फॉरेस्ट खात्याच्या अर्धा तरी त्यांच्या अखत्यारीत येतो. आणि तिथं काही छेडछाड करणं हे अत्यंत धोक्याचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. कारण ज्या एकनाथ शिंदे साहेबांचं जे दरेगाव आहे ना, त्या दरेगावापासून काही मैलांवरची कित्येक गावं आज उठून इकडं शहरांमध्ये त्यांना लावलेत. कशासाठी? तिथं व्याघ्र प्रकल्प आहे म्हणून, तिथं फॉरेस्टच्या जागा आहेत म्हणून, तिथं इकोसिस्टम आहे, संवेदनशील भाग आहे म्हणून. म्हणजे अगदी एकनाथ शिंदे साहेबांचं गाव देखील उठण्याच्या मार्गावरती होतं, तिथले अनेक गावं जाण्याच्या मार्गावरती होती. आणि जो काही तिथं लढा देण्यात आला, सगळ्या गोष्टी करण्यात आला, त्याच्यामुळे ही बाकीची गावं राहिलेत, जे गेले ते गेलेत. पण आज नवीन महाबळेश्वर करायचं असेल तर तुम्हाला एका शहराच्या दृष्टिकोनातून त्याला पाहायचं असेल तर मग तिथं नक्की विकास कसला होणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज ज्या भागामध्ये जो हा नकाशा आखलाय ना, त्या भागातल्या अर्ध्या जमिनी या मोठ्या मोठ्या बिल्डरांनी किंवा उद्योजकांनी किंवा बाहेरच्या पर्यटकांनी तिथं येऊन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, घरं बांधण्यासाठी, तिथं राहण्यासाठी. म्हणजे वाटतंच ना, साहजिक आहे. मुंबईमध्ये राहणारा एखादा करोडपती कमवणारा गुजराती काय म्हणतो, अरे अपना घर रहेगा उधर नदी के बाजू में तो अच्छा रहेगा, लेते इधर 4-5 एकर जमीन लेते. असं करता अनेक गावांमधून अर्ध्या जमिनी गावकऱ्यांच्या दुसऱ्यांच्या हातामध्ये निघून गेलेत. आमच्या गावातली सगळी, त्या भागातल्या सगळ्या, ही जो काही नवीन महाबळेश्वरचा भाग आहे, त्या सगळ्या खेडेगावांमधली लोक आज मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत. आज नाहीये, आज 30 ते 40 वर्षापासून ही सगळी लोक, अर्धी लोक ही मुंबईसारख्या शहरामध्ये कामधंद्यासाठी आलेली आहेत. त्यांच्या आज गावांमध्ये त्या जर पाहिलं तर म्हातारी कोतारी सोडल्याशिवाय गावांमध्ये कोणी नाहीये. मग त्या लोकांना जमिनी तेव्हा काही त्याची किंमतच नव्हती. जे काही मिळेल त्या किमतीमध्ये अर्ध्याने विकून टाकल्या, अर्ध्याने ठेवल्यात. काही जण शेती करतायत, काही जण राहत आहेत गावामध्ये. पण कुठंतरी आज गाव पण असणारी ही गावं आज कुठेतरी जोडून आहेत, कुठेतरी जिवंत आहेत, भले ती कशी का असेनात. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी संकल्पनेतून येतील, नवीन महाबळेश्वर असेल, मग त्याचं शहरीकरण असेल की
काय असेल, हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते काय असेल ते असेल, पण यातून तोटा फक्त एक होईल, जर बाहेरच्या लोकांना इथं जर येण्याच्या संधी दिल्या तर मग मात्र जमिनींचे व्यवहार वाढतील. मग जे काही पुण्याला झाले, मुळशीला झाले, जे काही बाकी इतर आजूबाजूच्या भागांमध्ये झाले, म्हणजे रायगड असेल, कोकण असेल, इकडे ज्या प्रकारे जमिनींना विकत घेण्याचं एक मोठं सपाटाच या लोकांनी लावून टाकला आहे, त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये या स्थानिक लोकांसाठी अत्यंत घातक असतील. आज एकरात विकलेली जमीन काय 10 लाख देईल, पण येणाऱ्या भविष्याच्या पिढ्यांसाठी तुमच्याकडे कणभर देखील जमीन राहणार नाही. सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे आणि हे आपल्याला थोडंसं चिंतन करावं लागेल. नवीन महाबळेश्वर येणार म्हणजे तिथं काय होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. घेणारे ज्या लोकांनी जमिनी घेतील ते हॉटेलं टाकतील, ते मोठे मोठे लॉज टाकतील, तिथं आल्यानंतर काहीतरी उभं करतील. राहणारा काय दुसरं काय होणार त्या भागांमध्ये? तो इकोसिस्टम सगळा झोन भाग आहे, जो सगळा नैसर्गिकरित्याने अगदी सह्याद्रीच्या कुशीतून गेलेला भाग आहे, जिथं नद्यांचा उगम आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त बंगले राहणार, रो हाऊस उभे राहतील, तिथं हॉटेल इंडस्ट्री फोपावेल, तिथं तुमची टेंट हाऊस या सगळ्या गोष्टी ज्या आता चालतात त्या सगळ्या फोपावतील. यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या स्थानिकांना फायदा काय, तिथला स्थानिक कसा तिथून उभा राहील, की फक्त दुसऱ्यांना जागा जमिनी आम्ही विकायला देणार आणि दुसरे बाकीचे येऊन तिथे इन्व्हेस्टमेंट करणार आणि आम्ही त्याला नवीन महाबळेश्वर म्हणायचं. ही सगळी गोष्ट थोडीशी विचार करावी लागेल. कारण असं नाही आहे की हा भाग कुठला अगदी महाराष्ट्रापासून लाखो किलोमीटर लांबचा आहे किंवा हजारो किलोमीटर लांबचा आहे. अगदी सातारा 60 किलोमीटरवरती आहे, महाबळेश्वरवरती 30 किलोमीटरवरती आहे. आज जरी त्या दरे गावातून शिंदे साहेबांच्या आज एखादा रस्ता खाली खेड चिपळूणमध्ये जरी उतरला तरी 30, 35, 40 किलोमीटरमध्ये माणूस कोकणामध्ये जाऊ शकतो. आम्हाला जर विकास करायचा असेल तर पहिलं रस्त्यांचं जाळं ते तुम्ही करताय, ते शिंदे साहेब करतायत आता रस्त्यांचं जाळं, त्याच्यामध्ये नवीन महाबळेश्वर असं काय उभं करायचं आहे? कारण याच्यातून फायदा जर काही विशिष्ट लोकांचा होणार असेल ना तर मग मात्र याच्यावरती विचार करावा लागेल. कारण हा भाग फक्त कोयनाचा मर्यादित नाही आहे किंवा एकनाथ शिंदेच्या गावापुरता. हा भाग खाली राधानगरीपर्यंत गेला आहे, जो सगळा भाग सह्याद्रीच्या मुख्य व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो. मध्ये कोयना असेल, राधानगरी असेल, चांदोलीचं वगैरे काय काय ते आहे मध्ये, तो सगळा पट्टा पाटण बिटन जो आपला विशाळगड वगैरे खाली घेऊन जातो, तो सगळा पट्टा हा जंगलाचा हरित पट्टा आहे. त्या पट्ट्यामध्ये नवीन महाबळेश्वर म्हणजे काय, मला ही संकल्पना पहिली समजली नाहीये. आज तिथल्या ग्रामीण खेड्यामध्ये काय हवंय, तिथलं नेटवर्क हवंय, तिथं रस्ते हवेत, तिथं उद्योग करायचा तर एखादा दूध संघ टाका. आज कोयनेसारख्या भागामध्ये एखादा दूध संघ टाकल्यानंतर तिथल्या लोकांना, स्थानिकांना काहीतरी व्यवसाय होईल. आज अमूलसारखा गुजरातमध्ये दूध संघ अख्ख्या गुजरातला पोचू शकतो. आज आमच्या पाटणमध्ये, आमच्या कोल्हापूरमध्ये गोकुळ, विकुळ, गोविंद सारखे मोठे मोठे दूध संघ, पण कोयनेच्या याच्यापर्यंत दूध न्यायला कोणी येत नाही. मग तिथं जर एखादा दूध संघ उभा केला तर निश्चित यांना व्यवसाय देऊन काय द्यायचं हो, यांना देऊन काय द्यायचं, यांच्या हाताला कामच द्यायचं आहे ना. मग हे काम असंही देऊ शकतो आम्ही. एखादा दूध संघ तिथं उभा राहिला तर निश्चित अख्खा भाग तिथं पोचला जाईल. मुंबईकडे आलेली सगळी लोक तिथं जाऊन काहीतरी करू शकतात, गावामध्ये शेती करून दुग्ध व्यवसाय करू शकतात. आम्हाला करायचं झालं तर आम्हाला हे केलं पाहिजे. आम्ही नवीन महाबळेश्वरच्या ज्या मागे लागलोय ना, त्यातून जर बाहेरचे मोठे मोठे बिल्डर आणि गुजराती मारवाडी येऊन आमच्या एकरो जमिनी घेणार असतील तर ह्या आमच्या आजच्या पिढीला नाही समणार, पण येणाऱ्या पुढच्या 2-4 पिढ्या आम्ही भिकारी करून टाकू. एवढं लक्षात ठेवा, ती पोरं आपल्याला शिव्या घातल्यापासून राहणार नाहीत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज तिथल्या एक विशिष्ट काही लोकांसाठी म्हणून हा जर काही खेळखंडोबा चालला असेल तर याच्या मागे विचार करावा लागेल. आम्हाला रस्ते पाहिजेत, तुम्ही द्या, चांगलं काम चालू आहे, निश्चित करा. अजून देखील रस्त्यांचं जाळं वाढवा. आम्हाला काय पाहिजे, तिथंचं हॉस्पिटल पाहिजे ना, एखाद्या तापोळ्यासारख्या ठिकाणी, एखाद्या बामणोलीसारख्या ठिकाणी, खाली कोल्हापूरच्या आजूबाजूला जो काही जिथं अगदीच हॉस्पिटल लांब पडतं आहे तिथं हॉस्पिटल्स उभी करा. नवीन महाबळेश्वर असं त्याला नकाशा देण्याची काही गरज नाही. जे आहे त्याच्यामध्ये देखील सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण कुठंतरी नवीन महाबळेश्वर द्या आणि मग तो त्याचा केंद्रातून प्रस्ताव घ्या आणि मग केंद्र आम्हाला पैसेच देईल खाली. यातून ग्रामस्थांना काय होणार आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आमच्याकडे रस्ता आहे तर निश्चित आहे, आज आम्हाला नेटवर्कची गरज आहे, आता हळूहळू येऊ लागले. आम्हाला ते द्या. मी मगाशी म्हटलं तसा दुग्ध व्यवसाय द्या. आम्हाला आज जो काही व्यापार आहे, तो बोटिंग क्लब असेल किंवा पर्यटनाच्या विषयी गोष्टी असेल त्याला चालना द्या. नवीन महाबळेश्वर देऊन त्याला कुठंतरी काहीतरी असं वेगळं नाव देऊन मग आम्ही त्याला हेच करू, आम्ही असंच करू, याच्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. कारण या भागामध्ये आज 400, 500 एकरचे डोंगर हे कुणाकुणाच्या नावावरती आहेत आणि काय काय आहेत हे सगळं माहिती आहे लोकांना. म्हणून मी म्हटलं ना, फायदाचा एकाचाच कुणाचा तरी होणार असेल ना तर हे घातक असेल, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आज जमिनी विकून टाकाल आणि अर्ध्या विकून गेलेल्या त्या भागांमधल्या सगळ्या जमिनी. मी त्या भागातलाच आहे, मला माहिती आहे तिथलं काय नक्की परिस्थिती आहे. साधी भोळी लोक आहेत, साहेब म्हणतील त्या दिशेने आम्ही चालू. निश्चित चाला, चांगलं असेल तर चाललंच पाहिजे. पण कुठंतरी चुकीच्या गोष्टी होत असतील तर मग मात्र कुठंतरी आडकाठी आणावी लागेल. कारण साहेब आज जातील पण तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्हाला पोसायचंय, तुम्हाला बघायचंय, एवढं फक्त लक्षात ठेवा. कारण आज गेलेली जमीन उद्या आपण परत मिळवू शकू की नाही आणि तेवढी आपली ताकद राहील की नाही हे सांगू शकत नाही आजच्या काळामध्ये कोणी.
म्हणून मी म्हटलं ना, लवासाचं उदाहरण त्याच्यासाठी दिलं की ते त्यांचं वाटोळ झालंय ना, ते तुमचं उद्या होऊ नये, तुमचं होऊ नये. कारण ज्या काही बातम्या आल्या, अधिकाऱ्यांनी 600 एकर कुठली जमीन घेतली, कुणी 500 एकर घेतली, कुणी काय केलं, कुणी सगळं माहिती आहे. आजकाल सगळं मिळतं. कुणाच्या जमिनी कुठं किती आज किती टेंट हाऊस, किती हॉटेल आणि किती काय कुणी उभं करून ठेवलंय ना. गावागावांमध्ये जाऊन पोचलेत ग्रामपंचायतीनं, गावातल्या येड्यापाड्या लोकांना तिच्याला भुसलवून 20-30 लाख तोंडावर फेकून एकरो जमिनी घेत आहे. या सगळ्या गोष्टी जरा गावातल्यांनी आणि मुंबईला राहणाऱ्या त्यांच्या मुलांनी याचा विचार करावा की तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही काय देणार आहे. नवीन महाबळेश्वर म्हणजे तिथं काय असा लाखो करोडोंचा मोठा बिझनेस आणि व्यापार उभा नाही राहणार आहे. आणि कुठलाही व्यापार आणि कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याला लागते जमीन, आणि ती जमीन कुठून घेतली जाणार आहे ह्याचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. एखादा हॉस्पिटल तापोळ्यासारख्या ठिकाणी उभं करा, जिथं अख्खा भाग जर तिथे येऊन पोचत असेल तर ते उभं करा ना. तो एखादा सातारा जिल्ह्याच्या सगळ्या गोष्टीतून तिथं एखादा हॉस्पिटल टाका. एखादा हॉस्पिटल या सगळ्या भागांमध्ये जिथं आज दळणवळण किंवा जिथं हॉस्पिटलसाठी 60-60, 100-100 किलोमीटर लांब जावं लागतं, गावाखेड्यातून मुंबईला लोकांना यावं असं वाटतं किंवा येऊ लागतं, मग तिथं तुम्ही एखादं हॉस्पिटल टाकल्यानंतर, तिथे सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय पाहिजे अजून लोकांना? एखादा दूधसंघ टाका. त्या खेडोपाडी आज गवत मरणाच अख्ख्या डोंगराला. कोणी म्हातारी कोतारी 2 गुरं पाळली किंवा 2 गाया बिया पाळल्या तरी 4-5-10 लिटर दूध कुठेही नेऊन टाकतील. इकोसिस्टम करायची, लोकांना कशी धरून करायची, तर या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. नुसतं नवीन महाबळेश्वर दिलं, उद्या एखादा उठेल मी नवीन पुणे तयार करतोय, एखादा म्हणेल मी नवीन मुंबई, आता 3री मुंबई ना, मी 4थी मुंबई तयार करतो. याला काही अर्थ नाहीये हे शहरीकरण. कारण एक गोष्ट फक्त मी तुम्हाला सांगतो तेवढी लक्षात ठेवा. आज तुम्ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी राहताय, लॉकडाऊनचा काळ आठवा. लॉकडाऊन लागल्यानंतर तुम्ही सुरक्षित जाऊन तुमच्या गावाखेड्यापाडे राहू शकत होता, फिरू शकत होता, चांगली हवा घेत होता, गावची ग्रामीण शैली सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत होत्या. आज मच्छी खाताय, सगळ्या गोष्टी मिळतात, नॅचरली सगळे रिसोर्सेस तुम्हाला मिळाले जातात. अगदी रानमेवा जो असतो आपला, जो आंबे असतील, फणस असतील, काजू, करवंद, सगळ्या जांभळं विंबळं सगळ्या गोष्टी खाऊन राहताय. उद्या जर कदाचित याला शहरीकरणाची कीड लागली, कारण हे शहरीकरणच होणार आहे. नवीन महाबळेश्वर म्हणजे तिथं काय अशी पैशाची झाडं नाही उगवणार आहेत, तिथं जमिनी घेतल्या जातील, हॉटेल इंडस्ट्री फोपावेल, 5 स्टार बाहेर चले टपूनच बसलेत असे. यांच्यावरती अंकुश ठेवावा लागेल. लक्षात ठेवा, आपण विकासाच्या नादामध्ये भकास होऊ नये एवढं फक्त तुम्हाला मात्र सांगायचं. तुम्ही बाकी सजग आहात सर्वजण. मला या सगळ्या विषयावरती बोलावं असं वाटलं म्हणून मी म्हटलं. बाकी तुमची सगळ्यांची मर्जी. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.